नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा पुणे लॉटरी सुरू आहे आणि 31 ऑक्टोबर ही दिलेली शेवटची तारीख असली तरी मुदतवाढ भेटेल हे निश्चित आहे. त्यामुळे ज्यांच्या कोणाकडे पण अजूनही काही डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत, काही डॉक्युमेंट्स नाही आहेत, तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स तयार करून घ्यावेत आणि म्हाडा लॉटरीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करावा. तर आपण स्कीम कोड घेऊन आलेलो आहोत 924A, 924B आणि 924C याबद्दलची माहिती, ज्याच्यामध्ये आहेत 1 RK, 1 BHK आणि 2 BHKच्या सदनिका. तर या प्रोजेक्टचं लोकेशन आहे बिबवेवाडी आणि प्रोजेक्ट आहे गंगाधाम टॉवर. तर या ठिकाणी सर्वात प्रथम 1 RKची माहिती आपण पाहूया. तर 924A या संकेत क्रमांकामध्ये 1 RKच्या सदनिका उपलब्ध आहेत. श्रेणी आहे GP. तर फक्त GP म्हणजे जनरल पब्लिक ओपनमधून इथे अर्ज करू शकता. बिल्टअप एरिया आहे 37.89 चौरस मीटर, म्हणजेच कार्पेट एरिया 27.79 चौरस मीटर, म्हणजेच साधारणतः 299 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे. आणि याची जी किंमत आहे ती आहे 12,60,900. अनामत रक्कम आहे 15,000 आणि या ठिकाणी 1 RKची फक्त आणि फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. त्यानंतर स्कीम कोड आहे 924B, गंगाधाम टॉवर, बिबवेवाडी. या ठिकाणी 1 BHKची सदनिकेसाठी श्रेणी आहे SC, ST, JR, FF, PH, DF, X, MP, MLA, MLSC, ME, SG, CG, AR आणि GP. तर बिल्टअप एरिया आहे 53.99 ते 58.59 चौरस मीटर, म्हणजेच कार्पेट एरिया जो आहे तो आहे 37.44 ते 37.85 चौरस मीटर, म्हणजे स्क्वेअर फीटमध्ये सांगायचं झालं तर 403 स्क्वेअर फीट ते 407 स्क्वेअर फीट. सो खूप मोठा असा 1 BHK नाही आहे, हा 1 BHK सुद्धा छोटाच असणार आहे. याची अनामत रक्कम असणार आहे 20,000 रुपये आणि या ठिकाणी एकूण 26 सदनिका उपलब्ध होत आहेत. त्यानंतर स्कीम कोड आहे 924C, गंगाधाम टॉवर, बिबवेवाडी. या ठिकाणी 2 BHKच्या सदनिका उपलब्ध आहेत. कॅटेगरी आहे श्रेणी SC, ST, PH, X, SG, GP. आता या ठिकाणी बिल्टअप एरिया आहे 75.16 चौरस मीटर, म्हणजेच कार्पेट एरिया आहे साधारणतः 53.26 चौरस मीटर, स्क्वेअर फीटमध्ये 573 स्क्वेअर फीट. किंमत आहे 25,11,000 रुपये आणि अनामत रक्कम या ठिकाणी आहे 20,000 रुपये. एकूण सदनिका 2 BHKच्या उपलब्ध आहेत 18. आता 573चा एरिया स्क्वेअर फीटनुसार सांगितलं तरी पण तो सुद्धा काही मोठा होत नाही, तेवढ्याचा 1 BHK खूप छान झाला असता. ओके, आता त्यांनी 573मध्ये 2 BHK बसवलेले आहेत. आता हा जो प्रोजेक्ट आहे OC रिसिव्ड प्रोजेक्ट असून याची पूर्णत्वाची तारीख जी आहे, म्हणजे हा प्रकल्प जो आहे 30 जून 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच सध्या तरी या प्रोजेक्टवर काहीच लिटिगेशन्स नाही आहेत. त्यानंतर लेआउट प्लॅन पाहूया आपण. तर हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे 3 विंग दिसत आहेत. मोठमोठे हे जे 3 विंग आहेत ते बिबवेवाडी गंगाधाम टॉवरचे A, B व C विंगचे टॉवर आहे त्या ठिकाणी. आता A, B, C हे जे 3 टॉवर आहेत बिल्डरचे, प्रायव्हेट बिल्डरचे, ते असणार आहेत 26 माळ्यांचे. मग आपले म्हाडाचे घरं याच्यामध्येच आहेत का? तर नाही. म्हाडासाठी त्यांनी हा जो स्क्वेअर दिसत आहे तिथे 12 मजल्याची इमारत सेपरेट म्हाडासाठी बांधलेली आहे. आणि त्याच्यासमोर जे छोटासा तुम्हाला प्लॅन दिसत आहे ते आहेत कमर्शियल शॉप्स असतील किंवा काय, ते कमर्शियल बिल्डिंग आहे त्यांची 10 मजल्याची. म्हणजे पुन्हा या ठिकाणी म्हाडाला त्यांनी अगदी पाठीमागे एका कोपऱ्यात वाळीत टाकल्यासारखं टाकलेलं आहे. तर तुम्ही ते झूम करून पाहू शकता. या ठिकाणी D विंगची एक वेगळी इमारत, EWS कॅटेगरीची D विंगची वेगळी इमारत म्हाडासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जी की आहे पार्किंग प्लस 12, म्हणजे 12 मजल्याची इमारत असणार आहे. त्याच्यासमोर कमर्शियल बिल्डिंग E विंगची बांधण्यात आलेली आहे, ज्याची उंची म्हणजे इमारत जी आहे 10 मजल्यांची असणार आहे, पण ती सुद्धा पुढे आहे. त्याच्यामुळे म्हाडाची जी इमारत आहे ती एका कोपऱ्यात बरोबर आहे. तर आता फ्लोअर प्लॅन पाहूया. तर अशा पद्धतीचा हा फ्लोअर प्लॅन असेल. तर या ठिकाणी 1st टू 12th फ्लोअरपर्यंत सेम फ्लोअर प्लॅन राहणार आहे. बिल्डिंग D साठी फक्त 8th फ्लोअरवर थोडेसे चेंजेस आहेत.
आता हा फ्लोर प्लॅन आहे. 8 फ्लोअर वगळता बाकीच्या जे फ्लोअर आहेत त्यावर हा सेम प्लॅन असाच असणार आहे. ते एका फ्लोअरवर 5 फ्लॅट्स अवेलेबल असणार आहेत. 1 BHKचे 3 फ्लॅट्स आणि 2 BHKचे 2 फ्लॅट्स. तसेच एक लिफ्ट असणार आहे आणि स्टेअरकेस दिलेले आहेत. तर लिफ्ट जी आहे ती एका कोपऱ्यामध्ये असणार आहे. तर आता 2 BHK कशा पद्धतीचा असेल आपण बघूया. तर सर्वात आधी एंट्री केल्यावर आपल्याला किचन असणार आहे. किचनच्या समोरच जे आहे ते लिव्हिंग असणार आहे. लिव्हिंगला कवर सिटआउट देण्यात आलेला आहे. त्यानंतर लिव्हिंगमधूनच आपल्याला बेडरूमसाठी जाण्याचा रस्ता असेल. तर एका डाव्या बाजूला जर पाहायला गेलं तर टॉयलेट दिलेला आहे. तिथे कॉमन टॉयलेट बाथरूम असेल. त्यानंतर बेडरूमला जाण्यासाठी पहिला बेडरूम आणि त्याच्यानंतर दुसरा बेडरूम. तर दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा टॉयलेट दिलेला आहे. त्यानंतर 1 BHKचा फ्लोअर प्लॅन बघू. तर 1 BHK सुद्धा सेम जसं की 2 BHKला सुरुवातीला एंट्री केल्यावर किचनच्या समोर लॉबी, त्यानंतर कवर्ड सिटआउट, त्यानंतर बाथ, WC आणि बेडरूम. आता हा आहे 8 फ्लोअर प्लॅन. तर याच्यामध्ये तुम्हाला 1 RK देण्यात आलेला आहे. तर 1 RKची जी एक सदनिका आहे ती या D विंगच्या 8 फ्लोअरवर आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 1 BHK उजव्या बाजूला आहेत आणि त्याच्यानंतर डाव्या बाजूला 2 BHK आहेत आणि मधात जे आहे रेफ्यूज एरिया दिल्यामुळे तिथे 1 BHKच्या ठिकाणी आता 1 RK करण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे किचन आहे, त्याच्यानंतर बेडरूम आहे, WC आहे आणि बाथ आहेत आणि हा बाजूला जो दिसत आहे तो रेफ्यूज एरिया आहे. त्याच्यामुळे 1 RKची जी सदनिका आहे ती 8 फ्लोअरवर आहे. आता याचं जर लोकेशन सांगायचं झालं तर मार्केट यार्डवरून आई माता चौकजवळ आल्यावर आई माता जो चौक आहे तिथूनच हा प्रोजेक्ट आहे. इन शॉर्ट हा प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हा प्रकल्प गोयल गंगा ग्रुपने विकसित केला आहे आणि बिबिवेवाडी या ठिकाणी हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये आपण जे 3 टॉवर पाहिले A, B आणि C जे की विकासकाचे होते त्याच्यामध्ये 3 BHK, 4 BHK आणि 5 BHKचे अपार्टमेंट्स उपलब्ध आहेत. ज्याचं क्षेत्रफळ हे 1700 ते 4800 चौरस फूट आहे. प्रकल्पाचा अंदाजित ताबा जो आहे तो म्हणजे जे विकासकाचे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये ताबा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आता या प्रकल्पामध्ये जिम्नॅशियम, पॉवर बॅकअप, मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. परंतु त्याचा फायदा आपल्या म्हाडातील सदनिकाधारकांना होणार नाही, कारण त्याच्यासाठी जी एंट्री एक्झिट आहे ती वेगळ्या ठिकाणाहून आहे आणि त्यांचे जे प्रायव्हेट बिल्डरचे जे विंग्स आहेत त्याच्यासाठी एंट्री एक्झिट वेगळ्या ठिकाणाहून आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे ॲम्युनिटीज आहेत त्याचा फायदा म्हाडाला होणार नाही. तर पुन्हा एकदा शॉर्टमध्ये मी जितकं होईल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने गंगाधाम टॉवरमध्ये तुम्हाला सेपरेट बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 RK, 1 BHK आणि 2 BHKच्या ज्या सदनिका आहेत त्या संकेत क्रमांक 924A, 924B आणि 924C अंतर्गत म्हाडातर्फे मिळतील.